उमेळमान सीसीचे स्पॉन्सर्ड आपण पाहत आहात अर्नी मोटर्सचे सन्माननीय आदरणीय श्री रोहित वर्तक साहेब इथे उपस्थित झालेत। रोहित वर्तक साहेबांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत। हॉल चेक। हॅलो स्पोर्ट्समन सीसीचे धनंजय गुप्ता साहेब हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांना देखील मी विनंती करीन मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। चला मॅचला आता होते सुरुवात। दोन सलामीचे फलंदाज दाखल झालेत क्रीजवर। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार। पहिलाच बॉल अतिशय भन्नाट हा चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉल वरती काय झालंय तर त्रिफळाचीत क्लीन बोल्ड दांडी गोल गॉन। परीक्षित वळसणकर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळताना काय चांगला बॉल पहिलाच पाहायला मिळाला। विकेटचं पतन झालं, फलंदाजाला माघारी परतवलं। मुंबई करता देखील खेळलेला हा खेळाडू आपण पाहतोय परीक्षित। पहिला चेंडू आपण पाहिला होता अतिशय क्विकर निश्चितपणे म्हणावं लागेल तसाच चेंडू होता। विकेटचं पतन झालं, शून्यावरती पहिला गडी बाद झाला प्रतीक गरत आणि आता नव्यानं दाखल झालेला आहे क्रीज वरती भूषण। आता दोन फलंदाजांना चांगल्या प्रकारे खेळावं लागेल कारण की पॉवर प्ले म्हटलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना चांगली संधी असते फटके खेळण्याची, परंतु पहिल्याच बॉलवरती आपला दबदबा निर्माण केलाय गोलंदाज परीक्षितने। अतिशय चांगला बॉल बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढलं। धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये। क्षेत्ररक्षण जर आपण पाहतोय तर अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण हे सजवलं गेलंय पॉवर प्लेच्या षटकांमध्ये। दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे मात्र पुन्हा एकदा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे चेंडू खाली येत आहेत आणि अतिशय चांगला कॅच होण्याची शक्यता झाली असती। शेवटच्या क्षणाला जर आपण पाहतोय कुठेतरी चेंडू जमिनीला आदळला गेला हातातनं आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय जीवदान मिळलं जात आहे। अतिशय चांगला बॉल इथे परीक्षितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। जी ओळख आहे परीक्षितची ती इथे मात्र पाहायला मिळते पहिल्याच ओव्हरमध्ये। जी जबाबदारी कर्णधाराने दिली ती जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत असताना परीक्षित आकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय। मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 2 धावा, 1 गडी बाद 2 अशी स्थिती ही पाहायला मिळते। इथे मात्र काय जबरदस्त फटका, क्लास टायमिंग, षटकार, 6 धावा। इथे मात्र ऑफ स्टंप वरती मात्र पिच केलेला हा चेंडू काय चांगला फटका भूषणच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय। पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जर आपण पाहिलं धुवाधार फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु या षटकामध्ये परीक्षितने मात्र आपली छाप सोडली आहे। पहिलं षटक झालं, पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 8।
पहिली ओव्हर आपण पाहिली परीक्षेची, काय कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आता कर्णधार स्वतः येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. रॉस्टन डायस लेफ्ट हँडेड गोलंदाज आपण पाहतोय. मुंबई रणजी करता मात्र याला पाहिलं गेलेलं आहे. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय मुंबई रणजी संघानं कमाल केली. 42व्यांदा मात्र करंडक उचलण्याचा मान हा मुंबई संघाला मिळाला. आणि मुंबई म्हणजे क्रिकेटची पंढरी आहे आणि मुंबईमध्ये असंख्य खेळाडू आहेत आणि या असंख्य खेळाडूंमधून वसई तालुक्यातील खेळाडू मुंबई करता खेळणं ही आपल्याकरता मानाची बाब. रॉस्टन 3 ओव्हरचा पॉवर प्ले. रॉस्टन ऑन द बॉलिंग मार्क. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले मधला घेऊन येतो गोलंदाज रॉस्टन डायस. स्ट्रायकिंग एंड वरती आहे प्रतीक घरत. पहिलाच बॉल पिक केला या चेंडूला. अफलातून फटका. चौकार. 4 धावा. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. खाली टाकलेला हा चेंडू होता. फलंदाजाने मात्र पिक केलं चांगल्या प्रकारे प्रतीक घरतने. षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र गती परिवर्तन रॉस्टनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थोडासा खाली राहिलेला चेंडू प्रतीकच्या बॅटवरती काही आला नाही. प्रतीक जर आपण पाहिलं तर हा देखील एक गुणवान खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष लेदर बॉल खेळताना प्रतीकला पाहिलं गेलंय. मॅन फ्रॉम कळम, कळम गावचा हा एक कोहिनूर म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि असाच खेळाडू सलामीला आपण पाहतोय. या अगोदर 1 विकेट आपल्याला जाताना पाहायला मिळाली. 2 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाले आहेत. पुन्हा एकदा स्लो ओव्हर 1 परिवर्तन केलंय. बघा ज्या वेळेला गोलंदाजाच्या विरोधात एखादा मोठा फटका लागतो त्यानंतर एकच ऑप्शन गोलंदाजाकडे असतो की काहीतरी आपल्याला आता चेंज करणं गोलंदाजीमध्ये गरजेचं आहे. जो वेग होता तो वेगाला कमी केला. टप्पा देखील आपण पाहतोय वेगळ्या प्रकारे हाताळला गेला आणि दोन्ही चेंडू हे निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर या ओव्हरमधील 4था बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार रॉस्टन. ओ हो यावेळेला मात्र चिकी बाउन्सर पाहायला मिळते. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. प्रसाद पवार यांना आपण पाहतोय. अतिशय चांगलं विकेट कीपिंग पाहायला मिळाली. रॉस्टनला इथे मात्र ताकीद देखील दिली. पहिला बाउन्स झाला या ओव्हरमधील. अतिशय चांगला बॉल. प्रत्येकने मात्र ओळखलं या चेंडूला. बॅकफुटला गेले. हळुवारपणे चेंडूला खेळलं. मिड ऑनच्या दिशेला जातोय हा चेंडू. 1 रन तिथे पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड झालेले आहेत. 1.5 षटकांचा खेळ झालाय. T12 फॉर्मॅट. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024 आपण पाहत आहात. DBN लाईव्हच्या माध्यमातून थेट कव्हर ही स्पर्धा केली जाते. चिमाजी अप्पा नरवीर चिमाजी अप्पा मैदानावरती. या क्रिकेटला मात्र आघात झालाय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा. यावेळेला मात्र वाईट बॉल. या वाईट बॉलने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चेंडूंचा विचार आपण केला तर 5 चेंडू झालेले आहेत.
इथे मात्र एक्स्ट्रा धाव जी आहे ती पाहायला मिळते. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होते. बॅट आणि बॉलचं हवं तसं कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. धृमिल मतकर आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. हा देखील एक गुणवान खेळाडू आहे आणि आपण पाहतो या स्पर्धेचं वैशिष्ट्य की 5 आयकॉन्स खेळाडूंना इथे प्राधान्य दिलेलं गेलं आहे. 6 खेळाडू जे आहेत हे स्थानिक असणार आहेत. एक स्थानिक खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या चांगल्या खेळाडूंबरोबर मात्र खेळण्याची संधी. इथे मात्र पहिलाच बॉल चांगला होता. रॉस्टन इथे मात्र काहीतरी रणनीती वेगळी आखली आहे असं म्हणावं लागेल. फेकी तर योग्य झाली परंतु बॅकअप योग्य नाहीये. बॅकअप योग्य प्रकारे झाला नाही ते खूप महत्वाचं आहे. परंतु आपण पाहू शकलात ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक धाव जी आहे ती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या आता झालेली आहे 2 धावांनी धाव फलकावरती 16. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं आणि एक धाव जी आहे ती पाहायला मिळते. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा बॉल होता. बॅटवरती काही व्यवस्थितपणे आला नाहीये. धृमिल मात्र स्माइल देत आहेत की अतिशय फसवा चेंडू मी टाकला होता. बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही. 3 चेंडू झालेले आहे. धाव संख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 17. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना दिसत आहेत. पहिला गडी लवकर बाद झाला आणि त्यानंतर हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय तर चांगल्या प्रकारे डावाला सावरत असताना दिसत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल ओळखला यावेळेला भूषणने. अप्रतिम फटका सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. धाव कुठल्या प्रकारची मिळाली नाही. एक मोठा फटका आला. त्यानंतर सन्मान देण्यास फलंदाज भूषणने प्राधान्य दिलं. 21 धावा या झाल्यात धाव फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर भूषणचा होता परंतु प्रतीकने मना केलं. कुठलीही धाव इथे झाली नाही. षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती स्पोर्ट्समन सीसी संघाची झालेली आहे धाव फलकावरती 21 धावा.
हॅलो. मॉर्निंग क्रिकेटला आयोजित स्वर्गीय सतीश नाना क्रिकेट स्पर्धेचा आज इथे स्पर्धा सुरू आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व आमचे आयोजक इथे आलेले आहेत आणि या आयोजकांचं आम्ही एक स्मृतिचिन्ह देऊन इथे त्यांना गौरवण्यात येणार आहे. त्यात मी संजू गेरला विनंती करतो की त्यांनी श्री लाडसाहेबांचं इथे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर समीर वसेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले वर्तक मॅडम शुभांगी वर्तक यांचं स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. तसेच मी संजोत वर्तक यांना विनंती करतो की त्यांनी सुनील वर्तक यांना स्मृतिचिन्ह देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सुनील वर्तक. त्यानंतर रोहित वर्तक यांचं मी स्वागत करायला सांगतोय. संजत वर्तक यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करत आहेत. आपलं असं सहकार्य दरवर्षी राहिलं पाहिजे असं सर्वांना सांगतो आणि पुढील कॉमेंट्री देण्यासाठी आमचे मित्र मंथन कृपया एक 12वा खेळाडू दोन्ही संघांनी तील एक 12वा खेळाडू इथे पाठवावा. कॉमेंट्री बॉक्स जवळ खूपच त्रास होतोय कारण खेळाडूंचं नाव बॉलरचं नाव आम्हाला समजत नाही आहे. दोन्ही खेळाडूंना संघातील खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी आपल्या राखीव खेळाडू इथे पाठवावा. इथे मात्र आपण पाहतोय हळूवारपणे चेंडूला खेळलं गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 27. पॉवर प्लेची पहिली 3 षटकं आपण पाहिली आणि 3 षटकांमध्ये जर काय झालं तर 2 विकेट्स देखील जाताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धावा देखील जमताना पाहायला मिळाल्या. 2 आघाडीचे शिलेदार आपण पाहिले तर तंबूच्या आसऱ्याला आता परतल्यात. आता नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीजवरती गौरव. इथे मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलंय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण चांगली अशी फेकी पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेट पाहणं म्हणजे एक अलभ्य लाभ असतो. अतिशय चांगल्या प्रकारे खेळ पाहायला मिळतो. प्युअर क्रिकेट अनुभवायला मिळतं आणि असतेच इथे आपल्याला पाहायला मिळते. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024च्या माध्यमातून हे दमदार शानदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं. ते मात्र स्विच करण्याचा प्रयत्न जरूर होता. धीम्या गतीचा चेंडू आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती.
4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे स्पोर्ट्समन सीसी संघाची धाव फलकावरती 2 गडी बाद 28. चार षटक झालेली आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 28 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. रॉस्टन मात्र वेगळ्या रणनीतीने मात्र गोलंदाजांना वापरतात आणि ती रणनीती अगदी योग्य प्रकारे आपल्याला पाहायला देखील मिळाली आहे. प्रत्येक गोलंदाजाला जी जबाबदारी रॉस्टनने दिली आणि ती जबाबदारी अगदी योग्य प्रकारे त्या गोलंदाजाने मात्र पार पाडली आहे. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती दीपक सिंग. 28 धावा या झाल्या धाव फलकावरती. 4 षटक झालेत. 5व्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती दीपक. अतिशय चांगला बॉल. पहिला चेंडू अगदी योग्य प्रकारे ऑफ स्टंप वरती मात्र पिच केला होता. फलंदाजाची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तसा झाला नाही, कारण की टप्पा देखील अगदी चांगला आहे. साइड ॲक्शन देखील आपण पाहिली तर अतिशय योग्य प्रकारे रिलीज ऑफ द डिलिव्हरी ही देखील तितकीच चांगली. गोलंदाजाच्या शैलीला ज्यावेळेला तुम्ही रीड करता त्यावेळेला मात्र तुम्हाला कळतं की तो टप्पा कुठे आहे आणि त्यानुसार तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करता. यावेळेस आपण पाहतोय 2 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हे पाहायला मिळाले दीपकच्या माध्यमातून, दोनही निर्धाव स्वरूपामध्ये. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 28. T12 फॉर्मॅट 12 ओव्हर्स पर साइड. प्रत्येक संघामध्ये आपण पाहतोय 5 इन्व्हिटेशनल प्लेयर्स. एक चांगला प्लॅटफॉर्म ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 33 वर्ष अविरत या स्पर्धेचं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतं. ते मात्र बॅकफुटला गेले. फिल्डर तिथे अतिशय चांगला झेल. पुन्हा एकदा फलंदाजाला माघारी पाठवलं जाते. भूषण गॉन बॅक टू द डगआउट. अतिशय चांगला झेल इथे सुवेच्या माध्यमातून घेतला गेलाय. स्पोर्ट्समन सीसी आता मात्र चिंतेचं वातावरण पॅव्हिलियन मध्ये निर्माण झाले असं म्हणावं लागेल, कारण की जी अपेक्षा होती पहिल्या 3 फलंदाजांकडनं त्या अपेक्षांची पूर्तता मात्र या 3ही फलंदाजांनी केली नाही आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहतोय. 3 गडी हे तंबूच्या आसरेला परतले आहेत. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थानं कौतुक कर्णधाराचं करावं लागेल, कारण की रॉस्टननं याच मैदानावरती खेळलेला आहे, याच मैदानावरती वाढलेला आहे. तेव्हा रॉस्टनला मैदानाचे बारकावे माहीत असावेत, या खेळपट्टीचे बारकावे माहीत असावेत आणि त्याच अनुषंगाने त्याने मात्र स्पिन अटॅक आणि फास्ट अटॅक हा वापरलेला आहे. पहिली ओव्हर परीक्षितला आपण पाहिलं होतं. काय कमालीची गोलंदाजी परीक्षितने केली होती. त्यानंतर ध्रुमिल मतकरला देखील आपण पाहिलं. स्पिन गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर पेस अटॅक आपण पाहिला रॉस्टनचा आणि आता दीपकचा देखील पाहतोय आपण या षटकामध्ये. 3 चेंडू अतिशय योग्य प्रकारे हाताळले. नवीन फलंदाज नवीन बॅटर आता कर्णधार स्वतः येत आहेत. वैभव साने. वैभव साने नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीजवरती. आता जबाबदारी वैभव यांना घ्यावी लागेल, चांगल्या प्रकारे खेळावं लागेल. पाहूया षटकातील पुढील बॉल. दीपक घेऊन तयार.
इथे मात्र कट केलंय चांगल्या प्रकारे थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा. अतिशय चांगला फटका शॉट सिलेक्शनची निवड यावेळेला योग्य होती. जो वेग होता त्या वेगाचा वापर फलंदाजाने केला. 4 धावा वैभव साने यांनी जमवल्यात आपल्या संघाकरिता. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 32. इथे मात्र कमबॅक करताना जरूर दिसतोय गोलंदाज. या षटकामध्ये जर आपण पाहिले तर चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 5 धावा दिलेल्या 4 गडी मिळवलेला आहे 1. वैभव साने जर आपण पाहतो एक मोठं नाव आहे. डी.वाय. पाटील करता देखील डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये आपण पाहतात कोचच्या भूमिकेमध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये वैभव साने यांना आपण पाहतो आणि तेच आज क्रिकेट खेळताना देखील दिसत आहेत. बॅकफुटला गेले हळवारपणे पुन्हा एकदा चेंडूला खेळलं. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली अशी फेकी देखील झाली आणि इथे आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर स्पोर्ट्समन सीसी संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 33. पुन्हा एकदा नवीन रणनीती आपण पाहतोय. स्पिन अटॅक. स्पिन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे. द्रुमिल मतकर या अगोदरचं षटक द्रुमिलचं आपण पाहिलं होतं. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 7 धावा त्या षटकामध्ये द्रुमिलने दिल्या होत्या आणि तोच द्रुमिल पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवरती. गौरव आणि वैभव आता दोन्ही फलंदाजांना चांगली भागीदारी जमावी लागेल. चांगल्या धावा जमाव्या लागतील कारण की समोरचा संघ देखील तितका चांगला संघ आहे उमेदमान सीसी आणि एक चांगलं टार्गेट देखील ठेवणं हे निश्चितपणे आता वैभव साने यांच्या मनामध्ये असेल. 33 धावा झाल्या धाव फलकावरती. षटकातील पहिला बॉल घेऊन द्रुमिल तयार. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा चिप शॉट तिथे पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. चेंडूला पकडतात थ्रो करतात आणि तत्पूर्वी अगदी वेगाने या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35 धावा. अतिशय चांगला बॉल डिफेन्स केलेला आहे. सन्मानजनक या चेंडूला खेळलं गेलं. मग ज्या वेळेला तुम्ही लेदर बॉल खेळण्याकरता येतात त्यावेळेला डिफेन्स स्वतःचं संरक्षण करणं हे तुम्हाला सर्वात आधी शिकवलं जातं आणि तेच यावेळेला मात्र पाहायला मिळालं. सन्मान दिला या चेंडूला. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा ज्या प्रकारे हा चेंडूला हाताळलं होतं गोलंदाजाने ते ओळखलं वैभव यांनी. 1 धाव मात्र वेगानं परिपूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता देखील निघाले होते परंतु इथे रिस्क घेऊन आता चालणार नाही कारण की एकामागोमाग एक असे 3 विकेट जाताना आपण पाहिले आणि या जोडीला आता खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे. सद्यस्थितीला आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 36. पुन्हा एकदा फॉरवर्ड आले होते. हळवारपणे चेंडूला खेळलं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37. नाणेफेकीचा कौल झाला. रॉस्टरनं क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर का स्वीकारलं तर माझ्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि ते चांगली कामगिरी करतील हा विश्वास रॉस्टनकडे होता. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळलं. या चेंडूला डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि ह्या वेळेस आपण पाहतोय 1 रन ही पाहायला मिळाली.
आणि या एका धावेच्या साह्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 38. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं द्रुमिलला कमालीची गोलंदाजी केली, 5 धावा या मोजल्या आहेत. इथे मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजाचा होता आणि इथे आपण पाहतो या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर स्पोर्ट्समन सीसी संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 3 गडी बाद 38. 38 रन्स ऑन दी बोर्ड. सहा षटक आपण पाहिली. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या स्पोर्ट्समन सीसी संघाची झालेली आहे धाव फलकावरती 38. 38 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 7 परीक्षितला आणलं जाते पुन्हा एकदा. या अगोदर आपण पाहिलं होतं पहिलं षटक परीक्षितने अतिशय चांगलं हाताळलं होतं. 8 धावा मोजल्या होत्या. 1 विकेट परीक्षितने हाताळली होती. इथे मात्र बॅकफुटला गेले परीक्षित. अतिशय चांगला बॉल सेल्फ थ्रू आपण पाहतोय. चांगला झेल टिपलाय. विकेट डाऊन. नवीन फलंदाज आपण पाहतो हितेश दाखल झालेला आहेत वेस्टर्न रेल्वे करता. मात्र खेळताना त्यांना आपण पाहतोय आणि आज आपण पाहतो या संघामध्ये स्पोर्ट्समन सीसी संघामध्ये आता दाखल झालेत क्रीजवर. 4 गडी बाद झाले. टॉप ऑर्डर सबशेल अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु गोलंदाजी जर आपण पाहतोय सद्यस्थितीला वरचढ होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. परीक्षित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ हो शार्प टर्न. अतिशय चांगला चेंडू. इथे मात्र फर्स्ट स्लिप आपण पाहतोय तैनात केला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटला रॉस्टन स्वतः आहेत. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळले चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इथून मात्र धावा जमवणं हे खूप महत्त्वाचं असेल कारण की लीग फॉर्मॅट म्हटलं तर लीग फॉर्मॅटमध्ये एकूण एक मॅच ही तुमच्याकरता खूप महत्त्वाची आहे कारण की त्यावर तुमच्या सर्व गुणतालिकेमधल्या घडामोडी अवलंबून असतात. इथे जर आपण पाहिलं तर फसवा चेंडू होता. नकल बॉल ज्याला आपण म्हणतो. खूप तंत्र बदललेलं आहे क्रिकेटमध्ये. सुरुवातीच्या काळामध्ये 60-60 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर 50 ओव्हर हे बदल आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर 20 ओव्हर्सचा खेळ सध्या IPL देखील आपण पाहतोय. T20 फॉर्मॅट त्यानंतर T10 हा फॉर्मॅट देखील आपण सध्याच्या घडीला पाहतोय आणि आपली स्पर्धा T12 फॉर्मॅट हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बघा जसं जसं हा खेळ बदलतो त्याप्रमाणे मात्र खेळाडूंचं फिटनेस लेवल हे देखील तितकंच महत्त्वाचं. जर तुम्ही अगदी पूर्ण फिट असाल तर डेफिनेटली तुम्ही एका चांगल्या स्तरावरती चांगलं क्रिकेट खेळू शकता आणि आज हे सर्व खेळाडू देखील आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा अतिशय चांगला बॉल आणि ते डॉट बॉलने आपण पाहू शकला तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 39.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024 मध्ये अतिशय चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षी नाविन्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. 7 षटकं झालेली आहेत. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 39. आपल्या गोलंदाजीच्या बंधनामध्ये मात्र आपण पाहतोय तर फलंदाजी करणाऱ्या संघाला स्पोर्ट्समन सीसी या संघाला अडकवून ठेवलं असं म्हणायला हरकत नाहीये. ध्रुव मिल पुन्हा होतोय तयार. इथे मात्र पुन्हा संधी निर्माण झाली होती. अतिशय चांगलं बॉल. प्रसाद म्हणतात ध्रुव मिलला तुम्ही प्रयत्न करायला हवे होते, परंतु प्रयत्न झाले देखील, परंतु उंची तितकी काही लाभली नाही आणि त्याचंच कारण एक धाव पाहायला मिळते. इथून आता मात्र सावधपणे खेळावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. काय कमालीची गोलंदाजी. वा. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अगदी वेगाने ही धाव जी आहे ती देखील कंप्लीट केली. 2 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता होतीये धाव फलकावरती 42 धावा. चार गडी बाद झालेले आहे. 42 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नाजूक अशी अवस्था जरूर पाहायला मिळते, परंतु गौरव आणि हितेश आता हे 2 फलंदाज डावाला सावरण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. इथून मात्र बॅकफुटला गेले. सेन्सिबल क्रिकेट जे आहे ते निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं. बघा चेंडूचं मेरिट आहे त्याप्रमाणे मात्र खेळणं हे स्वाभाविक आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. 43 धावा या धाव फलकावरती झाल्यात. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ते मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता फलंदाज आक्रमक मोड मध्ये येण्याची दाट शक्यता आहे, कारण की 8वं षटक सुरू आहे आणि सध्या स्थितीला जर आपण धावांचा आलेख जर पाहिला तर 44 वरती आपल्याला या धावसंख्येचा आलेख हा पाहायला मिळतोय. सध्याचा जर आपण सरासरीचा विचार केला तर 5.74च्या सरासरीने स्पोर्ट्समन सीसी फलंदाजी करताना दिसतो. इथे मात्र फक्त बॅट लावले, टाइम केलं आणि ते टाइम झालं फिल्डरच्या हातामध्ये. अतिशय चांगला असा झेल टिपला. विकेटचं झालं पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आता मात्र चिंतेचं वातावरण जरूर निर्माण झालंय, कारण की गडी क्रमांक बाद झालेला आपण पाहतोय तर 5वा स्पोर्ट्समन सीसी संघाचा 44 धावसंख्या अवघी झालेली आहे धाव फलकावर. 7.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाली आहे 44. शाहिद सर प्लीज.
परीक्षित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 44. इथे मात्र बॅट चेज लागली होती की काय, अतिशय क्विकर वन. इथे मात्र बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं. थर्डमॅनच्या दिशेला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. काय चांगला फटका होता, फटक्याची निवड अगदी योग्य होती आणि या चौकाराने धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 48. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, हाफ व्हॉली मात्र जरूर खेळलं या चेंडूला. पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय. आता मात्र धावा येण्याला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. परीक्षेच्या हातामध्ये चेंडू सापडला नाही आणि त्याचंच रूपांतरण 1 रन अजूनही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाली आहे. या एका धावेच्या मदतीने आता आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 50. अगदी स्लोवर वन चेंडू होता, फलंदाज स्वीप करण्याच्या मनस्थितीमध्ये होते. इथे जर आपण आता पाहतोय तर 5 गडी बाद झालेले आहेत. 8.4 षटकांचा खेळ झालाय. 50 धावा या लागल्या गेलेल्या आहेत धाव फलकावर. पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये दुसरी संधी निर्माण झाली होती, परंतु प्रसादने मात्र 2 वेळा संध्या गमावल्यात असं म्हणायला हरकत नाही. परीक्षित मात्र प्रयत्न करतायत आपल्या परीने, परंतु विकेट कीपर प्रसाद च्या हातामध्ये चेंडू काही येत नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतोय एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या देखील ऍड ऑन होत आहेत. धाव संख्या जर आपण आता पाहतोय झाली आहे धाव फलकावरती 52. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला येतोय. येस, इट इज 4 रन. इथे आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 9 षटकांचा खेळ झालेला आहे. 9 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 56. 56 धावा. इथे मात्र अतिशय चांगला बॉल, शशांक आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. या अगोदरचं शशांकचं षटक आपण पाहिलं होतं तर शशांकने 7 धावा दिल्या होत्या, एक विकेट देखील मिळवली होती. या अगोदरचं षटक परीक्षितचं जर आपण पाहिलं काय कमालीची गोलंदाजी परीक्षितने केली. बॅकफुटला गेले, कटचा फटका पाहायला मिळालेला आहे. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 57. 57 धावा. इथून आता मात्र कुठेतरी फलंदाजांना आक्रमकता अंगी आणावी लागेल, धावा मोठ्या प्रमाणामध्ये जमाव्या लागतील, कारण की सध्या जर आपण पाहतोय तर बॅकफुट वरती संघ खेळताना दिसतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ मिडल स्टंपला भेदून जाणारा चेंडू, क्लीन बोल्ड, दांडी गोल, विकेटचं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन.
काय कमालीचा बॉल होता शशांकचा. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे उमेळमान सीसी या संघाकडनं. नवीन फलंदाज नव्यानं आता दाखल झाले आहेत, तेजस मानकर. तीन चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंमध्ये 1 धाव शशांकने दिली आहे, 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस मात्र जरूर पाहायला मिळतात, कारण की लेफ्ट हँडेड बॅटर नव्यानं दाखल झाले क्रीजवर. तेजस पहिलाच बॉल सन्मानजनक खेळलाय, स्लीपला तैनात केला गेलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर स्क्वेअर लेगला डीपमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑनला देखील डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. इथे मात्र पिक केलेल्या लेंथला अतिशय चांगला फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकणार नाहीत. एकच धाव इथे पाहायला मिळते. मिड विकेटचा जर क्षेत्ररक्षक असता तर डेफिनेटली इथे झेल पाहायला मिळाला असता, परंतु जर आणि तर या शब्दांची मात्र चर्चा आपण क्रिकेटमध्ये करत नाहीत. 58 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. गडी बाद झालेले आहेत 6. 9.5 ओव्हर झालेले आहेत. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर शशांक. बॅकफुटला गेले हळुवारपणे, पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली, खेळून देखील काढलं. 1 धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 10 षटकांचा खेळ झालेला आहे. 10 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या स्पोर्ट्समन सीसी संघाची झालेली आहे धाव फलकावर 6 बाद 59. नवीन गोलंदाज जर आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे रॉस्टन डायस, ज्यांनी आतापर्यंत गोलंदाजी या अगोदर चांगली केली होती. 6 धावा मोजल्या होत्या. स्वतः करता डेप्थ ओव्हर करता राखून ठेवलं होतं आणि आता डेप्थ ओव्हर मध्ये आपण पाहणार आहोत रॉस्टन डायसची गोलंदाजी. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर 2 षटकं बाकी आहेत या इनिंग मधील. या 2 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल, कारण की सद्यस्थितीला 10 ओव्हर नंतर आपण पाहतोय सरासरी चांगली गाठली आहे. 59 धावा या झाल्यात धाव फलकावर. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने खेळून काढलं. एक धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 60. 60 रन्स ऑन द बोर्ड. तेजस स्ट्रायकिंग एंड वरती आहे, सामना करण्याकरता सज्ज रॉयस्टनचा. ओ हो, भन्नाट वेग, अतिशय वेग या चेंडूला होता. छेडखानी करण्याचा कुठलाही प्रयत्न फलंदाजाने केला नाही, कारण की हलकासा कट तिथे होता. जर छेडखानी केली असती कदाचित बॅटची एज देखील लागू शकली असती आणि त्यामुळे फलंदाजाने फक्त चेंडूला सोडण्यात प्राधान्य दिलं. 10.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 बाद 60. इथे मात्र बॅटची वरची कडा, रॉयस्टन स्वतः पुढे येतोय. अतिशय चांगला असा झेल टिपलाय. विकेट या ठिकाणी झालंय पतन. तेजसला माघारी परतावं लागेल.
नवीन फलंदाज डेल्मन नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. 1 धाव रॉस्टनने दिली, 1 विकेट प्राप्त केली आहे. अतिशय चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढलाय. या सत्राचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली. कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची. परंतु एक चांगलं कलात्मक क्रिकेट जे आहे ते फलंदाजांकडनं देखील पाहायला मिळालं. फक्त मोठे फटके खेळून चालणार नाही. विकेट जात असताना डावाला सावरणं गरजेचं होतं, धावा जमवणं देखील गरजेचं होतं. आणि बेसिक क्रिकेट या ठिकाणी मात्र जरूर स्पोर्ट्समन सीसीच्या फलंदाजांनी दाखवलंय. 61 धावा या झाल्यात धाव फलकावरती. चेंडू झाले 4. इथे मात्र आक्रमक फटका, अतिशय लाजवाब चौकार. 4 धावा. अतिशय चांगला फटका या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 65. इथे मात्र वेगाने धावसंख्या वाढवण्याचा निर्धार जरूर काही फलंदाज सागर जाधवच्या माध्यमातून हा पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कलात्मकतेने मनगटाचा वापर योग्य प्रकारे केला. चांगलं टायमिंग साध्य केलं. थर्डमॅनच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं आणि इथे आपण पाहतोय तर 1 धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 11 षटकांचा खेळ झालेला आहे. 11 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 66. अकरा षटकांचा खेळ झाला. 11 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे स्पोर्ट्समन सीसी या संघाची धाव फलकावरती 7 गडी बाद 66. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलंय. कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव पाहायला मिळते. आता या शेवटच्या षटकातील आहेत 5 चेंडू शिल्लक. आता या 5 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. अतिशय सुंदर दिमाखामध्ये आपण पाहिलं होतं उद्घाटन सोहळा संपन्न होताना आणि त्यानंतर या चांगल्या क्रिकेटला सुरुवात झाली. अतिशय चांगला बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं खेळलं. फेकी देखील उत्तम झाली आणि 2 धावा मात्र आपण पाहू शकलात तर परिपूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 69. 69 धावा या धाव फलकावरती झाल्यात. इथे मात्र बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा चेंडूला खळलं. बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. खास करून मी गोलंदाजांचं कौतुक करेन. काय कमालीची गोलंदाजी केली. जास्त मोठे फटके हे फलंदाजांना मारू दिले नाहीत आणि विकेट जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त भर डॉट चेंडू आणि विकेट्स घेण्यामध्ये मात्र पाहायला मिळाला गोलंदाजांचा. बघा तुमच्याकडे जर चांगला टप्पा असेल, चांगली दिशा असेल तर तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जाल आणि तेच यावेळेला मात्र उमेदमान सीसीच्या गोलंदाजांकडनं हे पाहायला मिळालंय.
पुढील बॉल लेफ्ट केलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. नंतर धावा देखील जास्त दिल्या नाहीत. याचाच अर्थ काय तर नियंत्रित गोलंदाजी इथे प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून ही आपल्याला पाहायला मिळाली आहे. तीन चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू या सत्रातील बाकी आहेत. 71 धावा या धाव फलकावरती झाल्यात. अतिशय चांगला बॉल हलक्या हातानं स्टीअर केले या चेंडूला. फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव परिपूर्ण केली गेली. या एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 72. 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे हिट येतील. कशा प्रकारे धावा समवल्या जातील हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. दीपक सिंग का कमालीचं स्पेल पाहायला मिळालं. 1.5 षटकांचा स्पेल आतापर्यंत हाताळलाय. या षटकातील देखील एक बॉल बाकी आहे. 11 धावा त्याने दिल्या. एक विकेट देखील दीपकने प्राप्त केलाय. चांगली गोलंदाजी केली दीपकने देखील. आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे डेल्मॉन. डेल्मॉन काय करेल या शेवटच्या बॉलवर. आणि इथे शेवटच्या बॉलवरती सरळ यष्ट्यांचा वेध आपल्याला पाहायला मिळाला दीपकच्या माध्यमातून. इथे आपण पाहतोय 12 षटकं झालेली आहेत. पूर्ण सत्राची देखील झाली समाप्ती. 12 षटकांचा खेळ झालेला आहे. 12 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 72. 73 धावांचे लक्ष उमेळमान सीसी या संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. स्पोर्ट्समन संघाने 73 धावाचं आव्हान दिलेलं आहे उमेळमान सीसी समोर. दरम्यान 12 षटकांचा सामना. आणि एक चांगली सुरुवात करतील उमेळमान संघ. चांगली सलामीची जोडी त्यांच्याकडे आहे. यापुढील होणारे सामने SKCC वसई विरार आणि मेमन विरुद्ध दुसरा सामना खेळला जाईल. तसेच साईनाथ CC विरार आणि पाटील बॉईज वसई असे 2 सामने पुढील आहेत. एक रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळतील.
यानंतरची लढत आपण पाहणार आहोत SKCC विरार विरुद्ध मेमन CC वसई आणि साईनाथ CC विरार विरुद्ध पटेल बॉईज. चारही संघ जर आपण उपस्थित असाल तर प्लीज रिपोर्टिंग इथे करायची आहे. पुन्हा एकदा मी कॉल करीन. SKCC विरार आणि मेनन CC वसई जर आपण उपस्थित असाल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आणि साईनाथ CC विरार आणि पटेल बॉईज वसई उपस्थित असाल तर प्लीज आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. आपलं रिपोर्टिंग इथे करायचं आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आणि ती बाजू अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली. स्पोर्ट्समन CC या संघाची 12 षटकं आपण पाहिली. 72 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 73 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं उमेदमान CC या संघासमोर. आता या 73 धावांचं लक्ष हे कशा प्रकारे पार पाडलं जाईल हे देखील आता आपल्याला पाहावं लागेल. दोन फलंदाज अगदी काही क्षणातच मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतील. आता गोलंदाजीची बाजू स्पोर्ट्समन CC या संघाची कशी असेल ते देखील आपल्याला पाहायला निश्चितपणे मिळेल. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. 33वे वर्ष या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. नरवीर चिमाजी आप्पा मैदानावरती. एक ऐतिहासिक असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. गेली कित्येक वर्ष अनेक स्पर्धा या मैदानावरती राबविल्या जातात. अनेक खेळाडू देखील घडवले गेलेले आहेत या मैदानावरनं.
SKCC विरार आणि मेनन CC वसई आपण उपस्थित असाल तर प्लीज आपली उपस्थिती दर्शवायची आहे, रिपोर्टिंग करायचं आहे. आणि साईनाथ CC विरार आणि पटेल बॉईज वसई प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे. आणि त्याचबरोबर टॉस करण्याकरता देखील यायचं आहे. SKCC विरार संघाचा कर्णधार आणि मेनन CC वसई संघाचा कर्णधार टॉससाठी इथे यायचा आहे. त्याचबरोबर साईनाथ CC विरार आणि पटेल बॉईज वसई संघाच्या कर्णधार यांना देखील विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता इथे यायचं आहे. SKCC वसई विरार संघाचा कर्णधार आणि मेनन CC वसई संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता या. त्याचबरोबर साईनाथ CC विरार संघाचा कर्णधार आणि पटेल बॉईज संघाचा कर्णधार टॉससाठी इथे यायचं आहे. पुन्हा एकदा मी विनंती करीन टॉस करण्याकरता SKCC वसई विरार संघाचा कर्णधार आणि मेनन CC वसई संघाचा कर्णधार टॉस करण्याकरता यायचा आहे. आणि त्याचबरोबर साईनाथ CC विरार संघाचा कर्णधार आणि पटेल बॉईज वसई संघाचा कर्णधार आपण देखील टॉस करण्याकरता यायचं आहे. दुसऱ्या सत्राला आता होते सुरुवात. 73 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दोन फलंदाज सलामीचे आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती आहे आदित्य, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे प्रसाद पवार. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर हितेश सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवर.
दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि सुरुवात होते मॅचला. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे कटचा फटका पाहायला मिळतोय. अगदी वेगाने चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ आणि यस सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार, 4 धावा. अगदी सुरुवात तर चांगली झालेली आहे. चांगला फटका, ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर झाला फलंदाजाने तो ओळखला देखील आणि चौकाराच्या स्वरूपामध्ये या 4 धावा मिळवल्या आपल्या संघाकरिता. एक ड्रीम स्टार्ट निश्चितपणे म्हणावी लागेल करून दिली आहे फलंदाज आदित्यने. 73 धावांचं लक्ष समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग तर आता झालाय. एक सुपर रन चेस निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. उमेदवार सीसी फलंदाजी करताना आता हा संघ दिसतोय. स्पोर्ट्समन सीसी जर आपण पाहिलं तर थोडीशी धावसंख्या कुठेतरी कमी आहे असं म्हणावं लागेल. आणखी जर 90-95च्या आसपास धावा जर बनल्या असत्या तर एक कडवा संघर्ष निश्चितपणे पाहायला मिळाला असता. इथून जर स्पोर्ट्समन संघाने कमालीची गोलंदाजी केली, विकेट जर मिळवल्या, डॉट चेंडू हाताळले तरी देखील या मॅच मध्ये रंगत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढील बॉल ऑन द राईज. यावेळेला मात्र चेंडूला खेळलंय अगदी कव्हरच्या दिशेला. खणखणीत फटका, क्लास टायमिंग, चौकार, 4 धावा. अतिशय चांगला फटका कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळलं. अगदी मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला. धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा वा कमालीचा फटका. इनफिल्डच्या वरनं चेंडूला दिशा दिली, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 12. चेंडू झालेले आहेत 4. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा चेंडूला खेळला. अतिशय चांगला फटका सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. काय कमालीची सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. या षटकामध्ये मात्र गोलंदाजावरती हल्ले चढवले जातात फलंदाजाकडनं. क्लास टायमिंग, क्लास फटके, सर्व काही ओके पाहायला मिळतंय. 18 धावा या झाल्या धाव फलकावरती. आता मात्र कर्णधार आपल्या गोलंदाजाला समजवत असताना दिसत आहेत. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजावरती हावी होताना फलंदाज पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 18.
नवीन गोलंदाज सागर नव्याने दाखल झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक आपण पाहिलं होतं तर धावा मोठ्या प्रमाणात जमल्या होत्या. 18 धावा या धाव फलकावरती झाल्यात. अजूनही आता 66 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 55 धावा अजूनही उमेळमान सीसी या संघाला बनवायचे आहेत. ओव्हरमधील पहिला बॉल घेऊन सागर तयार गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवरती अगदी चांगल्या पद्धतीने मनगटी फटका, क्लास टायमिंग पाहायला मिळते. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. अतिशय चांगला फटका, चांगलं टायमिंग. ज्या वेगात चेंडू टाकला होता फलंदाजाने देखील त्याच वेगामध्ये मात्र बॅकलिपचा वापर अगदी योग्य प्रकारे नियंत्रणामध्ये चेंडूला खेळलं, चौकार मिळवला आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 22. पुन्हा एकदा बॅटच्या खालची कडा, फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरनं वेगाने पुढे येत आहेत आणि 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळत आहेत. बघा हे क्रिकेट देखील तितकाच महत्वाचं आहे. आक्रमकपणा देखील आहे, चौकारची आतषबाजी देखील झाली, परंतु सिंगल आणि डबलला मात्र फलंदाज विसरले नाहीयेत. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 24. 1.2 षटकांचा खेळ झालाय. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती सागर जाधव. इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील. पॅडला ब्रश होऊन जाणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला. हाईट फॅक्टर जणू काही जरूर तिथे होता आणि त्याचमुळे मात्र लेग बायचे संकेत पंचांकडनं जरूर दिले गेले. लेग बिफोर विकेटची अपील ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती असणं हे देखील आहे तितकंच महत्वाचं आणि ते यावेळेला मात्र जाणवलं नाहीये. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. काय परफेक्ट टायमिंगने फलंदाजी करताना दिसत आहेत. सुवेद पारकरच्या बॅटमननं काय कमालीची बॅटिंग. पाहूया षटकातील पुढील बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा ह्या वेळेला मात्र खेळले, लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फील्ड जरूर करतायत. धाव संख्या आपण पाहतोय झालेली आहे 29. कारण की बघा पॉवर प्लेची षटकं असतात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याच्याचमुळे ही पूर्ण मुभा असते फलंदाजांना की मोठे फटके खेळण्याची आणि तेच यावेळेला मात्र दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळलं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने चेंडूपर्यंत झेपावले. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 30 धावा. चला एसकेसीसी वसई विरार संघाचा कर्णधार आणि मेनन सीसी वसई संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. त्याचबरोबर सायनाथ सीसी विरार संघाचा कर्णधार आणि पटेल बॉईज वसई संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. 2 षटकं आपण पाहिली आणि या 2 षटकांमध्ये वर्चस्व जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाचं अर्थातच उमेळमान सीसी या संघाचं पाहायला मिळालं. आता स्पोर्ट्समन सीसीचे कर्णधार काय रणनीती वापरतील ते आता पाहणं गरजेचं आहे. विकेट्स हे खूप महत्वाचे आहेत, परंतु फलंदाज जर आपण पाहतो तर चांगल्या प्रकारे या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फलंदाजी करताना दिसले आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला आहे गौरव जटार.
इथे मात्र फुल टॉस चेंडू, क्लास टायमिंग, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. अतिशय चांगला फटका, षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 36. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये तोच आक्रमकपणा, या वेळेला मात्र चेंडू आपण पाहतोय सरळ गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावांकरिता. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 40. 40 रन्स ऑन द बोर्ड. गौरवच्या पहिल्या 2 चेंडूंवरती हल्ले प्रति हल्ले हे आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा मोठा फिट, वाह काय जबरदस्त फटका, षटकार, 6 धावा. काय क्लास बॅटिंग पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 46. 46 रन्स ऑन द बोर्ड. इक्वेशनचा विचार आपण आता केला तर 57 चेंडू बाकी आहेत आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सेहेचाळीस धावांची एक सुंदर ओपनिंग पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज अगदी चांगल्या लय मध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. षटकातील चौथा बॉल घेऊन गौरव तयार. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर पुन्हा एक दमदार षटकार. या षटकातील चौथा बॉल. इथे मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, मानसिक दबाव इथे निश्चितपणे पाहायला मिळाला. फिल्डरवरती प्रयत्न झाले होते चांगल्या प्रकारे चेंडूला अडवण्याचे आणि कुठली धाव इथे मिळाली नाही. हॅलो, पुढील होणाऱ्या मॅचेस आहेत SK वसई SK विरार वर्सेस मेनन CC वसई आणि साईनाथ CC विरार वर्सेस पटेल बॉईज वसई. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 50. ओ हो, दॅट इज द ब्युटी. काय धावा जमवतोय, क्लास क्लास आणि क्लास. अर्धशतक जर आपण पाहतोय तर झळकावलं गेलेलं आहे धाव फलकावर. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या उमेदमान CC या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 54. आता चेंडू देखील आपण पाहतोय बाकी आहे 54 चेंडू आणि जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे. पुढील होणारा सामना SKCC विरार वर्सेस मेमन CC वसई. दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. SKCC विरार, मेमन CC टॉससाठी यायचं आहे. साईनाथ CC विरार, पटेल बॉईज वसई टॉससाठी यायचं आहे. चारही कर्णधार नम्र विनंती आहे टॉससाठी यायचं आपण. नवीन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. अंशुमन सिंग 54 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर उमेदमान CC या संघाची धावसंख्या झाली आहे
धाव फलकावरती 54. आता चेंडू 54 बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अवघ्या 19 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावरती निश्चितपणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी काय कमालीची बॅटिंग केली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरचं क्षेत्र निवडलेलं आहे. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 56. 56 रन्स ऑन दी बोर्ड. इथे मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः पुढे येत आहेत. अगदी चांगलं जजमेंट आणि अतिशय चांगला असा टिपलाय कॅच. विकेटचं झालं पतन. फलंदाजाला आता माघारी परतावं लागेल. SKCC वसई विरार संघाचा कर्णधार आणि मिनन सीसी वसई संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. त्याचबरोबर सायनाथ सीसी विरार संघाचा कर्णधार आणि पटेल बॉईज वसई संघाचा कर्णधार टॉस साठी इथे यायचं आहे. चला SKCC वसई असं विरार SKCC वसई विरार टॉस साठी यायचं आहे. मेमन सीसीच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. साईनाथ च्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे. नम्र विनंती आपल्याला सर्वांना सर्व कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. आपल्या बरेच सामने खेळवायचे आहेत आणि वेळेत खेळवायचे आहेत. त्यासाठी आपण सर्व कर्णधारांना नम्र विनंती आपण सहकार्य करायचं आहे. सन्मानजनक या चेंडूला खेळलेला आहे आणि एक धाव पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 57. 57 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. इथे विकेट जरूर गेली होती परंतु त्या विकेटला उशीर बराच झालाय. इथे मात्र स्वीट शीटचा फटका कमालीचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवण्यासाठी मात्र प्रयत्न करतायत. प्रयत्न सपशेल अपयशी. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. टॉस साठी समीर वसईकर यांच्या हस्ते आपला टॉस होईल. साईनाथ आणि पटेल बॉईज यांच्या दरम्यान टॉस होतोय. बॅकफुटला गेले. हलक्या हाताने चेंडूला खेळलं. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येत दरम्यान साईनाथ आणि पटेल बॉईज यांचा टॉस होतोय. समीर वसईकर यांच्या हस्ते. दरम्यान साईनाथ आणि पटेल बॉईज यांच्यात झाल्या टॉस मध्ये पटेल बॉईज टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढील टॉस साठी SKCC विरार आणि मेमन सीसी दोन्ही कडने टॉस साठी यायचं आहे.
इथे जर आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती 64 झाली आहे. जिंकण्याकरिता उमेळमान सीसी या संघाला अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली उमेळमान या संघाकडनं. 73 धावांचं लक्ष्य अगदी इझिली मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं फक्त 9 पावलं दूर उमेळमान सीसी. ओपनिंग पार्टनरशिप जर आपण पाहिलं अर्धशतकी भागीदारी काय कमालीची होती. आता मात्र पुढच्या मॅच मध्ये स्पोर्ट्समन सीसीला चांगली रणनीती बनवावी लागेल कारण की प्रत्येक मॅच मध्ये पॉइंट्स जे आहेत पॉइंट्स टेबल जे आहे ते आपल्याला बदलताना निश्चितपणे दिसेल. मेमन सीसीच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. आपल्याला वारंवार पुकार केला जातो पण आपण येत नाही आहेत. समोरचे कर्णधार आलेले आहेत एसकेसीसी विरारचे. मेमन सीसी कर्णधार यायचं आहे टॉससाठी आपण. अतिशय चांगला फटका. चेंडूला पाहिलं थांबले फलंदाज वेट अँड वॉच केलं आणि मिड विकेटच्या वरनं पाठवलंय षटकाराकरिता. या 6 धावांच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 46 वरती नाबाद फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेमन सीसी कर्णधार टॉससाठी यायचंय. मेमन सीसी कर्णधार टॉससाठी यायचंय. आपल्याला वारंवार पुकार दिला तो. एसकेसीसी विरारचा कर्णधार आलेला आहे टॉससाठी. आपली वाट पाहतायत. सुवे कमालीची बॅटिंग 46 वरती नाबाद. इथे आपण पाहिलं तर अतिशय चांगला असा झेल टिपला सुवेच्या खेळीला. इथे लागला गेलाय पूर्णविराम. सत्तर धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. जिंकण्याकरिता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे उमेळमान सीसी या संघाला. नवीन फलंदाज चिन्मय मोहिते दाखल झालेला आहे. मेमन सीसी कर्णधार टॉससाठी यायचं आहे. मेमन सीसी सॉफ्ट हँडने जेंटल पुश केलं. 1 धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 71 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरिता आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे उमेळमान सीसी या संघाला. दरम्यान एसकेसीसी वसई विरार आणि मेमन सीसी वसई यांच्या दरम्यान टॉस होत आहे. टॉससाठी अविनाश चौधरी यांच्या मार्फत. मेमन सीसी वसई यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता आहे. 72 धावा स्कोर्स लेवल.
इथे आपण पाहतोय प्रतीकने आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मिळवलेली आहे विकेट. चला न्यू बॅटर लवकर वॉर्मअप करा जा क्रीज वरती प्लीज. बहात्तर धावा या धावफलकावरती झालेल्या आहे. सामना अगदी बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेची जिंकण्याकरता आहे आवश्यकता. आणि हा येतोय विजय फटका. उमेदमान सीसी संघ आपण पाहू शकला तर पहिला विजय इथे संपादित करीत असताना या स्पर्धेतील काय कमालीचा खेळ केला उमेदमान सीसी या संघाने. गोलंदाजीमध्ये देखील कमाल पाहायला मिळाली आणि फलंदाजीमध्ये देखील आक्रमकता पाहायला मिळाली. आणि या सर्व खेळाच्या जोरावरती आपण पाहतोय विजयी ठरलेला आहे उमेदमान सीसी.